नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत. इयत्ता 8वी सामान्य विज्ञान, आरोग्य व रोग, हेल्थ अँड डिसीजेस. मागच्या भागामध्ये आपण बघितलेलं की आरोग्य म्हणजे काय, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णतः सुदृढ असण्याची स्थिती म्हणजेच आरोग्य होय. आणि त्या अगोदर आपण एक रेबीज प्राण्यांमार्फत होणारा रोगप्रसार बघणार आहोत. रेबीज हा रेबीजचा विषाणू आहे. आता या रोगप्रसाराची कारणं म्हणजे प्रामुख्याने कुत्रा, मांजर, माकड किंवा ससा चावल्याने हा रोग होऊ शकतो. याची प्रमुख लक्षणं आहेत: ताप येतो, तीव्र डोकेदुखी, घशाचे स्नायू ताठरतात, पातळ पदार्थ, पाणी पिणे सुद्धा आपल्याला शक्य होत नाही. हा एक अतिशय प्राणघातक असा रोग आहे. या रोग्याला पाण्याची खूप भीती वाटते आणि रोगी कधी-कधी खूप बेभान होतो. कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे साधारणतः 3 महिन्यानंतर म्हणजे 90 ते 175 दिवसामध्ये दिसू लागतात. आता यावर प्रतिबंधक उपाय: प्राणी चावलेली जागा साबणाने स्वच्छ धुवावी, तातडीने डॉक्टरांकडे जाऊन आवश्यक तेवढी प्रतिबंधक इंजेक्शने घ्यावी आणि घरातील पाळीव एड्स म्हणजेच ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. तुम्हाला या नावामध्येच लक्षात आलं असेल, ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम म्हणजेच या एड्सचा हा विषाणू आहे. ह्यूमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस हा या विषाणूचं नाव आहे आणि त्यामुळे हा रोग मानवाला होतो. या रोगाच्या झालेल्या रोगग्रस्त व्यक्तीला आपली रोगप्रतिकारक शक्ती तो माणूस गमावून बसतो. काही वेळेला दूषित रक्त बदलामुळे सुद्धा या रोगाची लागण होऊ शकते. आता आपण जे बघितलेले रोग होते हे होते इन्फेक्शियस डिसीजेस किंवा इन्फेक्शन्स थ्रू ॲनिमल्स. मलेरिया, रेबीज, डेंग्यू. These are infections through animals. Now non-infectious diseases म्हणजेच जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाहीत अशा रोगांना असंसर्गजन्य रोग किंवा असंक्रामक रोग असे म्हणतात. Diseases which do not occur through infections and body contacts are called as non-infectious diseases. For example, cancer, diabetes, heart diseases, etc. Infectious disease मध्ये पहिला आहे मधुमेह, डायबिटीस. आपल्या शरीरामध्ये जठराच्या वरती
पॅनक्रियाज नावाचा एक अवयव आहे, स्वादुपिंड. आणि हे स्वादुपिंड, या स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन हे संप्रेरक निर्माण होतं. इन्सुलिन is prepared, this hormone is prepared in pancreas. आणि हेच इन्सुलिन संप्रेरक रक्तातील ग्लुकोजच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्याचं काम करतो. तर इन्सुलिनचं हे प्रमाण जर कमी झालं तर ग्लुकोजचं नियंत्रण होऊ शकत नाही आणि रक्तातील या ग्लुकोजचं म्हणजे साखरेचं प्रमाण वाढतं आणि यालाच मधुमेह असे म्हणतात. तेव्हा मधुमेह असतो तेव्हा शरीर पुरेसं इन्सुलिन तयार करू शकत नाही आणि परिणामी इन्सुलिनचं प्रमाण कमी झाल्यामुळे शर्करेचं प्रमाण नियंत्रित करणं अशक्य होतं आणि मग शर्करेचं प्रमाण जेव्हा वाढतं त्यालाच मधुमेह असे म्हणतात. तेव्हा the stomach changes food into glucose. Now this glucose enters the blood stream, the blood vessel. The pancreas makes little or no insulin. Now little or no insulin enters the bloodstream and glucose builds up in the bloodstream. म्हणजेच या रक्तवाहिन्यांमध्ये साखरेचं प्रमाण, शर्करेचं प्रमाण वाढतं कारण इन्सुलिनचं प्रमाण कमी झाल्यामुळे शर्करेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणं अशक्य होतं आणि त्यावेळी मधुमेह म्हणजे डायबिटीस हा आजार होतो. मधुमेहाची लक्षणं. See here, your body needs insulin to transform glucose into energy. So insulin is more important. तर लक्षणं याची वारंवार लघवी होणे, तीव्र तहान आणि उपासमार, frequent urination at night, increased obesity, वजन वाढणे किंवा असामान्य वजन कमी होणे, weight loss आणि fatigue. More important is fatigue, थकवा जाणवतो. Home remedies for diabetes. See here, neem leaves, flax seeds, fenugreek seeds म्हणजे मेथी, अळशी, bitter gourd, basil leaves तुळशीची पानं, Indian gooseberry आवळा, जामुन, aloe vera. These are the home remedies. And exercises for diabetes. The walking. Walking is the best exercise for diabetes. Heart diseases. हृदय विकार. आता या ठिकाणी तुम्हाला दिसते हृदय जर कार्यक्षम असेल तर हृदयाचे जे स्नायू आहेत या स्नायूंना रक्ताचा व पर्यायाने रक्तातून ऑक्सिजन व इतर जे पोषक द्रव्ये पुरवली जातात त्यांचा पुरवठा जर या हृदयाला कमी पडला तर हृदयाची कार्यक्षमता कमी होते आणि त्यामुळे हृदयाला जास्त कार्य करावं लागतं. अशा वेळी हृदयावर जर ताण आला तर हार्ट अटॅक येऊ शकतो. तर महत्वाचं हृदयाचं कार्य म्हणजे रक्ताचं जे आपल्या शरीरामध्ये रक्तामार्फत ऑक्सिजन तसंच इतर पोषक द्रव्ये शरीराच्या विविध भागांना पोहोचवण्याचं काम हे रक्तामार्फत केलं जातं आणि हे जर यामध्ये जर काही कमतरता निर्माण झाली तर हृदयाची कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होतो आणि मग हृदयाला जास्त कार्य करावं लागतं. साठी या हृदय विकाराची लक्षणं कोणकोणती आहेत? छातीत असह्य वेदना होणे किंवा दुखणे, मळमळ वाटणे, छातीतील वेदनांमुळे कधी कधी खांदे, मान, हात सुद्धा दुखतात, खूप घाम येतो, चक्कर येणे, थकवा आणि
मी सांगितल्याप्रमाणे हात दुखणे हे सुद्धा हृदयविकाराचं एक लक्षण आहे. हृदयविकार होण्याची कारणं काय आहेत? कशामुळे हृदयविकार? एकतर रक्तवाहिन्यांमध्ये उच्च कोलेस्ट्रॉलचे स्तर जर वाढले तर रक्तदाब वाढू शकतो आणि अशा वेळेला हृदयावर ताण येऊ शकतो. मधुमेह म्हणजेच डायबिटीस यामुळे सुद्धा हृदयविकाराचा धोका वाढतो. मोठ्या प्रमाणातील चरबीयुक्त आहार जर आपल्या शरीरात असेल तर हृदयविकाराची शक्यता जास्त असते. आणि अनुवंशिकता, हेरिडिटरी, उच्च रक्तदाब हृदयावर अनावश्यक ताण घालू शकतो. लठ्ठपणा, ओबेसिटी असेल तर जास्त वजनाने सुद्धा हृदयावर दबाव येऊ शकतो. धूम्रपान, मद्यपान यामुळे सुद्धा हृदयविकार होऊ शकतो. आणि कामाचं टेन्शन, कार्यताण. उपचार कोणकोणते आहेत तर तुम्ही ऐकलंच असेल. अँजिओप्लास्टी केली जाते, बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, हार्ट ट्रान्सप्लांटेशन, स्टेंट इन्स्टॉलेशन आणि काही वेळेला पेस मेकर बसविले जातात. तर हे उपचार हृदयविकारासाठी केले जातात. कॅन्सर, कर्करोग, पेशींच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीस कर्करोग असे म्हणतात. कर्करोगाच्या पेशी समूहाला किंवा गाठीला दुर्दम्य अर्बुद असे म्हटले जाते. आता हा कर्करोग फुफ्फुस, तोंड, जीभ, जठर, स्तन, गर्भाशय, त्वचा, रक्त यांच्या कोणत्याही उतीत होऊ शकतो. तुम्हाला माहिती आहे की पेशी हे मूलभूत घटक आहे सजीवांच्या शरीराचा आणि या पेशींचा जेव्हा समूह तयार होतो, पेशींचा समूह जो आहे तो उती आणि ह्यांची जेव्हा अनावश्यक वाढ होते त्यावेळेला कॅन्सर होण्याची कारणं सगळ्यात पहिलं म्हणजे हेरिडिटी, अनुवंशिकता. त्यानंतर अति धूम्रपान, मद्यपान करणं, तंबाखू, गुटखा खाणं यामुळे कर्करोग होऊ शकतो. आहारात फळे, पालेभाज्यांचा समावेश नसेल तर आपल्याला फायबर्स मिळू शकत नाहीत आणि त्यामुळे सुद्धा या चोथायुक्त अन्नपदार्थांचा समावेश नसल्यामुळे सुद्धा कर्करोग होऊ शकतो. अनुवंशिकता म्हणजेच हेरिडिटी आणि अति प्रमाणात जंक फूड किंवा कोल्ड ड्रिंक्स घेणं आणि रेडिएशन, सतत मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही यांच्या संपर्कात असणाऱ्या लोकांना सुद्धा कर्करोग होण्याची शक्यता असते. आता याची सामान्य लक्षणं: दीर्घकालीन खोकला, आवाज घोगरा होणे किंवा गिळताना त्रास होणे, उपचार करूनही बरा न होणारा व्रण किंवा सूज, शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या गाठी आणि कमी होणारं वजन, अकारण वजन घटणे. आता हे सगळे वेगवेगळे आजार आहेत. मग या आजारांवर विविध प्रकारच्या उपचार पद्धती कोणकोणत्या आहेत ते आपण थोडक्यात आता जाणणार आहोत. पहिली आहे आयुर्वेदिक उपचार पद्धती. श्री धन्वंतरी हे आद्य वैद्य आपल्या भारतात होऊन गेलेले आहेत आणि त्यांच्या अभ्यासानुसार आपलं शरीर हे वात, पित्त आणि कफ या 3 दोषांनी बनलेलं आहे. एक किंवा अधिक त्रिदोष शिल्लक असताना शरीरात रोग होतो आणि म्हणूनच आयुर्वेदिक औषधे रोगाचे मूळ कारण असलेल्या त्रिदोषातील संप्रेरकांवर काम करतात आणि असंतुलन दुरुस्त करून होलिस्टिक पद्धतीने रोग बरे केले जातात. पद्धती शरीरामध्ये 5 मूलभूत घटक जे हवा, पाणी, अग्नी, पृथ्वी आणि आकाश
यांचा समावेश आहे आणि या कारणांमुळे शरीरामध्ये जो असमतोल निर्माण होतो त्यातून रोग होतात असे ही पद्धती मानते. आणि म्हणूनच आयुर्वेदामध्ये व्यायाम, योग आणि ध्यान यावर जास्त लक्ष दिलं जातं. कारण आपल्या मूलभूत घटकांवर त्या ठिकाणी काम केलं जातं. व्यायाम, योग, ध्यान. आता आयुर्वेदिक औषध कसे कार्य करते? आपल्या भारतात प्राचीन काळापासून या आयुर्वेदिक वैद्यकीय ज्ञानाची कल्पना आहे. सुमारे 3000 वर्षापासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग अशी परंपरा आपल्या भारताला लाभलेली आहे. वेगवेगळ्या वनौषधी, वनस्पतीजन्य औषधी, आहाराविषयाचे काही नियम, व्यायाम आणि त्याद्वारे शरीरामध्ये नैसर्गिक प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी या पद्धतीमध्ये भर दिला जातो. प्रामुख्याने वनस्पती आणि त्यांचे वेगवेगळे भाग, कंदमुळे यांच्यापासून तयार झालेली औषधं ही आयुर्वेदामध्ये वापरली जातात. सो आयुर्वेद इज known as a gift of nature to humanity. उपचार, नॅचरोपॅथी. तर निसर्गोपचार ही सुद्धा एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे जी शरीराची आणि मनाच्या स्वास्थ्य आणि रोगासंबंधी काळजी घेतली जाते. आपल्याला आपल्या संपूर्ण शरीराची काळजी या निसर्गोपचाराच्या माध्यमातून घेता येऊ शकतो. या आजार पद्धतीमध्ये जुन्यातला जुना आजार बरा केला जातो असं या निसर्गोपचार पद्धतीचं म्हणणं आहे. आणि या पद्धतीत आजाराच्या लक्षणापेक्षा सरळ आजाराचा शोध घेतला जाऊन त्यावर उपचार केला जातो. निसर्गोपचार, नॅचरोपॅथी म्हणजे नेमकं काय? म्हणजेच नैसर्गिक उपचारांमार्फत हा आजार बरा केला जातो. नॅचरोपॅथी तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य करते आणि प्रामुख्याने आपल्या आहार पद्धतीमध्ये या काम केलं जातं. तुमची आहार पद्धती सुधारून, ताण कमी करून जीवनशैली सुधारण्याचा या पद्धतीमध्ये प्रयत्न केला जातो. आता यामध्ये वापरण्यात येणारी औषधं कोणकोणती आहेत? प्रामुख्याने आपल्या आहाराच्या, मी सांगितल्याप्रमाणे आहाराच्या पद्धती, झोपण्याची वेळ, आरोग्याबाबतचे प्रश्न याबाबतच्या लक्षणांची चर्चा करून त्यानंतर औषधं दिली जातात. प्रामुख्याने आपला आहार जो आहे त्याच्याशी निगडित औषधं असतात. त्या आहारामध्ये सुधारणा केली जाते आणि आहारातील समतोल आहारातील समतोल जो आहे तो कसा येईल आणि आहारातील असमतोल दूर करण्याचा यामध्ये प्रयत्न केला जातो. युनानी उपचार पद्धती. आता युनानी चिकित्सेची उत्पत्ती ही ग्रीक चिकित्सक हिपोक्रेट्स आणि गॅलनच्या शिकवणीमध्ये आढळते. मुस्लिम विद्वान चिकित्सक अविसेना यांनी सर्वात प्रमुखपणे अरबी लोकांद्वारे पद्धतशीरपणे या पद्धतीचा उपयोग करून ही पद्धती विकसित केली. मिडल ईस्ट आणि दक्षिण आशियातील इतर भागांमधून वैद्यकीय ज्ञानाच्या अतिरिक्त योगदानासह युनानी औषध अरबी किंवा इस्लामी औषध म्हणूनही ओळखले जाते. आता या उपचार पद्धतीमध्ये सुद्धा नैसर्गिक पदार्थांपासूनच औषधं बनवली जातात. ही औषध प्रणाली रेजिमेंटल थेरपीचा उपयोग करते, ज्यामध्ये विषारी घटक काढून टाकले जातात आणि स्नान, मसाज, शुद्धीकरण, व्यायाम याद्वारे आपल्या ज्या प्रणाली आहेत, विविध प्रणाली आहेत, शरीर प्रणाली या शुद्ध केल्या जातात. यामध्ये सुद्धा आहाराला महत्त्व दिले गेले आहे. होमिओपॅथी.
होमिओपॅथी इज सेफ, जेंटल अँड इट वर्क्स. अगदी कोविड साठी सुद्धा तुम्ही आता बघितलं असेल तर या होमिओपॅथी औषधांचा उपयोग केला गेला आहे. ॲलोपॅथीला पर्याय असणारी ही औषधोपचार पद्धती असून तिची सुरुवात 1790 साली डॉक्टर सॅम्युएल हॅनेमान या जर्मन वैद्याने केली. अशा या ठिकाणी गोळ्या असतात. याच्यामध्ये सुद्धा वनस्पतींचा वापर केला जातो. विशिष्ट लक्षणांच्या सहाय्याने आरोग्यावर आधारित सर्वात योग्य असे औषध होमिओपॅथ निवडतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने हे जगात वापरलेले सर्वात उपचारात्मक तंत्र म्हणून हे ओळखले जाते. भारत आणि दक्षिण अमेरिकेमध्ये होमिओपॅथी सर्वात जास्त लोकप्रिय आहे. तर आपण दैनंदिन जीवनात वापरत असलेली ही ॲलोपॅथी उपचार पद्धती अशी व्यवस्था ज्यामध्ये वैद्यकीय डॉक्टर आणि इतर आरोग्य व्यावसायिक औषधे, विकिरण म्हणजेच एक्सरे, सर्जरी वापरून लक्षणे आणि रोगांचे त्यावर आधारित रोगांचे उपचार करतात. याला जोडून बायोमेडिसिन, परंपरागत औषध दिली जातात आणि याला पाश्चात्य औषध पद्धती असेही म्हटले जाते. जेनेरिक औषधे. आता जेनेरिक औषधे म्हणजे काय? तर जेनेरिक औषधे यांना सामान्य औषध असंही म्हटलं जातं. या औषधांची निर्मिती आणि वितरण हे कोणत्याही पेटंट शिवाय केलं जातं. आता मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार यासारखे हे जे रोग आहेत हे श्रीमंतांचे आजार समजले जात होते. मात्र आजकालची जीवनशैली आणि धकाधकीच्या जीवन पद्धतीमुळे समाजातील सारेच वर्ग या आजाराच्या विळख्यात ओढले गेले आहे आणि म्हणूनच गरिबांना देखील या आजारांशी सामना करताना औषधं सहज आणि माफक दरात उपलब्ध व्हावीत याकरता जेनेरिक औषधांचा पर्याय उपलब्ध आहे. औषधं जी आहेत याबद्दल लोकांच्या मनात गैरसमज आहेत. जेनेरिक आणि ब्रँडेड गोळ्या म्हणजे ॲलोपॅथीच्या गोळ्या यांच्यामध्ये औषधांचा फॉर्म्युला हा सारखाच असतो. परंतु मी सांगितल्याप्रमाणे या औषधांच्या निर्मिती आणि वितरणासाठी कोणत्याही पेटंटची मदत घेतली जात नाही आणि त्यामुळे त्या औषधातील घटकांचे प्रमाण आणि त्या औषधांचा फॉर्म्युला तयार मिळत असल्यामुळे या ठिकाणी ब्रँडेड औषधांची किंमत, त्यावर होणाऱ्या प्रसिद्धी, जाहिरातबाजी, टॅक्स अशा विविध घटकांमुळे ब्रँडेड औषधांची किंमत वाढते. परंतु जेनेरिक औषधांमध्ये या सगळ्यांचा काहीही म्हणजे जाहिरातबाजी, टॅक्स, प्रसिद्धी याचा उपयोग केला जात नाही आणि त्यामुळे ही औषधं कमी किमतीला उपलब्ध होऊ शकतात. ज्याप्रमाणे ब्रँडेड औषधांच्या विक्री आणि खरेदीसाठी परवाना आणि परवानगी घ्यावी लागते, त्याचप्रमाणे जेनेरिक औषधांच्या विक्री आणि खरेदीसाठी सुद्धा परवाना आणि परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे जेनेरिक औषधे ही ब्रँडेड औषधांसारखीच आहेत. या सर्व औषधांचे दुष्परिणाम होतातच. बद्धकोष्ठता, अतिसार, चक्कर, डोकेदुखी, निद्रानाश, त्वचेवर पुरळ हे औषधांचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतच असतात. औषधांची आपल्याला गरजच पडू नये यासाठी आपली जीवनशैली बदलण्याची नितांत आवश्यकता आहे. तर जीवनशैली म्हणजे काय? तर आपला आहार विहार आणि यामध्ये रोजच्या दिनचर्येचा आणि आहाराचा समावेश होतो. मात्र आजकाल उशिरा उठणे, उशिरा झोपणे, रात्रीपर्यंत जागणे, आहाराच्या वेळा बदलणे, व्यायाम किंवा कष्टाची कामे यांचा अभाव असणे, जंक फूड मोठ्या प्रमाणावर खाणे अशा गोष्टींचे प्रमाण वाढले आहे आणि त्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. त्याचबरोबर ओबेसिटी हा एक मोठा आजकाल आजार जणू झालेला आहे. आजारी पडण्याचे प्रमाण जर कमी करायचे असेल तर योग्य जीवनशैली अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे
आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य झोप, प्लेंटी ऑफ स्लीप, योग्य आहार, हेल्दी फूड, ईट हेल्दी फूड आणि योगासने, प्राणायाम आणि व्यायाम करणे, एक्सरसाइज. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट, अतिशय आवश्यक आहे. तर जीवनशैली म्हणजे जगण्याची पद्धत, आहार विहार आणि यामध्ये रोजच्या दिनचर्येचा आणि आहाराचा समावेश होतो. परिपूर्ण जीवनशैलीसाठी आपलं स्वास्थ्य नीट राहिलं पाहिजे आणि त्यासाठी आपलं श्वसन म्हणजेच प्राणायाम, यामुळे आपलं शरीर आणि मन याचं स्वास्थ्य सुरक्षित राहू शकतं, योग्य राहू शकतं आणि आपला दृष्टिकोन बदलतो. त्यामुळे आपल्याला मिळणारी जी आत्मिक ऊर्जा आहे तिचं सुद्धा बळ वाढतं. तर बदलत्या जीवनमानानुसार आपला आहार बदलला आहे आणि त्यामुळे या सुखवस्तू जीवन, विविध व्यसने, व्यायामाचा अभाव यामुळे आजारांचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला योग्य आहाराची गरज आहे. वैयक्तिक आरोग्याची काळजी घेण्याचा एक महत्त्वाचा उपाय म्हणजे आरोग्यपूर्ण आहार होय. या निरोगी आहारात वनस्पतीवर आधारित किंवा पशु आधारित विविध पदार्थांचे प्रकार असतात जे आपल्या शरीराला पोषकत्व प्रदान करतात आणि या पोषक पदार्थांपासून आपल्याला ऊर्जा मिळते आणि आपलं शरीर योग्य प्रकारे कार्य करू शकतं. त्याचबरोबर आपली हाडे, स्नायू मजबूत करणे, शरीर प्रक्रियांचे नियंत्रण करणे यात सुद्धा या पोषक आहाराची मदत होते. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आरोग्य राखण्यासाठी झोप एक अत्यावश्यक घटक आहे. त्याचबरोबर तुमच्या वयाच्या मुलांमध्ये वाढ आणि विकासासाठी देखील झोप आवश्यक आहे आणि ही झोप व्यवस्थित असेल तरच आपण दुसऱ्या दिवशी ताजेतवाने फ्रेश राहू शकतो, काम करण्याला उत्साह आपल्याला येऊ शकतो. त्याचबरोबर प्राणायाम, योगासने यांची सुद्धा तितकीच आवश्यकता आहे. शारीरिक व्यायामामुळे आपला फिटनेस वाढतो, संपूर्ण आरोग्य व निरोगीपणा येतो, आपले स्नायू मजबूत होतील असे व्यायाम असावेत आणि त्यामध्ये आपल्या हृदयाचे ठोकेही त्याने वाढतील, हृदयाची कार्यक्षमता सुद्धा वाढेल. अगदी तुमच्यासारख्या मुलांमध्ये चालणे, धावणे यासारखे व्यायाम सुद्धा अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. आणि जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य दिनानिमित्त ही सुरुवात केलेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेविषयी जागृती निर्माण करण्यासाठी विविध दिन जसे हेपॅटायटिस दिन, जागतिक रक्तदान दिन, जागतिक एड्स दिन, जागतिक तंबाखू दिन, मलेरिया दिवस, रोगप्रतिकारक शक्ती आठवडा, जागतिक क्षयरोग दिवस इत्यादी बरेच आरोग्य दिवस साजरे केले जातात. घेऊया बघा, जागतिक टीबी म्हणजेच क्षय दिन 24 मार्च, वर्ल्ड हेल्थ डे 7 एप्रिल, जागतिक लसीकरण आठवडा एप्रिलचा शेवटचा आठवडा. बघा, आजार होऊ नये, आजार कोणकोणते त्यावर उपचार काय हे आपण बघितलं, परंतु आजार होऊ नये म्हणून लसीकरण करून घेणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. आणि हे लसीकरण कशा प्रकारे केलं जातं आपण या अगोदरही शिकलेलो आहोत. याबाबत तुम्ही तुमच्या जवळच्या आरोग्य केंद्रातून जरूर माहिती मिळवा. तर एप्रिलचा शेवटचा आठवडा हा जागतिक लसीकरण आठवडा म्हणून साजरा केला जातो. जागतिक मलेरिया दिवस 25 एप्रिल, जागतिक तंबाखू विरोधी दिवस 31 मे, जागतिक रक्तदाता दिवस 14 जून, 28 जुलै जागतिक हेपॅटायटिस दिन, जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर, जागतिक कॅन्सर डे
4 फेब्रुवारी. मानसिक आरोग्य दिन 10 ऑक्टोबर. कारण आपलं आरोग्य जर व्यवस्थित असेल, नुसतं आरोग्य, शारीरिक आरोग्य नाही तर त्याबरोबर मानसिक आरोग्य चांगलं असणं हे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. कारण आपण सुरुवातीलाच बघितलंय तर आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णतः सुदृढ असण्याची स्थिती. आणि त्यामुळेच 10 ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक्यू. घरी राहा, सुरक्षित राहा.